हेतू शुद्ध ठेवावा. मनुष्याने शुद्ध हेतू ठेवण्याचा प्रयत्न करावा. हेतू शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरूप होऊ लागते आणि प्रगतीला मदत होते. हेतू हा विहिरीत असणाऱ्या झऱ्याप्रमाणे आहे. झरा गोड पाण्याचा असला म्हणजे विहिरीचं पाणी स्वाभाविकच गोड असतं. म्हणून शुद्ध हेतू ठेवण्याची दक्षता घ्यावी आणि त्याकरिता रामाची प्रार्थना करावी. माणसाला देहरक्षणापुरतं अन्न, वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा नाही. नको दैन्य वाणे, जिने भक्ती उणे, हेच रामरायाजवळ मागावं. पर्वकाळात भगवंत कामधेनूचा अवतार घेऊन येतो. जे ज्याला पाहिजे ते तो देतो. पर्वकाळात सज्जन तसंच दुर्जनही आपली कामं करून घेतात. जारण मारण ही देखील पर्वकाळात शीघ्र साध्य होतात. आपण मात्र भगवंताचं कसं व्हावं हे पाहावं. शुभेच्छा धरावी, भावना जागृत करावी. काहीही कर, पण भगवंता तुझा विसर पडू देऊ नकोस, असं भगवंताजवळ मागावं. आजवर कळत न कळत जे पाप झालं असेल ते नाहीसं कर, पुढे पुन्हा नाही करणार असं म्हणावं. म्हणजे मागली पाप नष्ट होतात. ज्याला विषयाची गोडी असते त्याला नाही परमार्थाची गोडी लागत. नरकातल्या पिढ्यांना नाही केळ असेल. विषयी लोक प्रपंचात रंगून जाऊन साधू संतांची निंदा करतात. त्यांना मीच काय तो एक शहाणा मोठा असा अभिमान असतो. पण त्यांच्यापेक्षा लक्षावधी शहाणे आणि श्रीमंत जगात आहेत हे ते जाणत नाहीत. ते खालच्या लोकांकडे पाहतात आणि त्यांच्याहून मी श्रेष्ठ आहे असं म्हणतात. माझं चुकतं आहे एवढं कळलं तरी चालेल. विषयी लोकांना मला कुठे दुःख आहे असं वाटतं. पण दारूप्रमाणे विषयाची धुंदी उतरली म्हणजे पश्चाताप होतो. देव आहे असं खऱ्या अर्थाने वाटणारे जगामध्ये थोडेच असतात. सद्विचार, सत्शास्त्र आणि सद्बुद्धी ही प्रत्येक माणसाला याच जन्मात भगवंताकडे नेण्यासाठी आहेत. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असं वाटत असतं, पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही. त्यासाठी डॉक्टरचं औषध घ्यावं लागतं. तसं ज्याला भगवंताचं प्रेम यावं असं वाटतं त्यानं नाम घेणं हेच एक औषध घ्यावं. भगवंताचं प्रेम एकदा चिकटलं की त्याच्या आड दुसरं काही येत नाही. खाणीतल्या दगडामध्ये जसं सोनं असतं तसं आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातली माती अनेक चाळण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोनं हाती लागतं. त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो. आपण मीपणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.